शिवसेना प्रमुखांनी ज्यांना सांगितलं, जेही काम सांगितलं, मग ते कोणतंही असो, त्या काळामधला शिवसैनिक हा जीवावर उदार होऊन ते काम करायचा. आणि त्याचाच परिणाम असा होता की शिवसैनिकाकडे जे शिवसेना प्रमुखाकडे जे शिवसैनिक होते, मग त्याला लोक कोणी गुंड म्हणायचे, कोणी चाकूधारी म्हणायचे, कोणी काही म्हणायचे. दगड फेकणारा, लाठी हातात घेणारा, प्रसंगी तलवार घेऊन लढणारा हाच खरा शिवसैनिक शिवसेना प्रमुखांनी निर्माण केला होता. म्हणून नारायण राणे साहेबांनी सांगितलं की साहेबांनी सांगितलं थांब तर थांबलो नसता, तेही केलं असतं. कुलब्यातील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा जो आहे तो झाकण्यात आलाय आणि संजय राऊत असं म्हणतात की शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा धाक अजूनही कायम आहे. हे बघा, एक आहे, मी वैयक्तिक आमच्या पक्षातर्फे मी सांगतो, बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा झाकता कामा नये या मताचे आम्ही आहोत. अनेक महापुरुषांचे पुतळे ओपन आहेत. बाळासाहेबांचा पुतळा का झाकला? खरं तर निवडणूक आयोगाने अशा पद्धतीचं कारवाई करणे योग्य नाही, हे आमचं स्पष्ट मत आहे. एमआयएम तर जातीवादीच आहेत ना. हे हैदराबादचे नवाब या ठिकाणी येऊन इथलच्या मुसलमानाची माथी भडकवण्याचं काम हे करणार आहेत. प्रसंगी हे लोक दंगल घडवतील, प्रसंगी हे लोक कुणावर हल्ला सुद्धा करतील. पोलिसांनी याची काळजी घेतली पाहिजे, कारण की मी खासदार म्हणून सांगतो की सगळ्या पक्षांनी स्टेटमेंट देताना व्यवस्थित दिलं पाहिजे, शांतता राहिली पाहिजे, ह्या मताचं मी आहे. बरं, पण ते काही प्रचार रॅलीमध्ये पैसे उधळण्याची व्हिडिओ व्हायरल होतात. ते पैसे काय ते माहित नाही, मात्र होत आहे व्हायरल. मी तो व्हिडिओ काही बघितला नाही. तो व्हिडिओ बघितल्यानंतर मी बरोबर आपल्याला सांगतो. पण असं होत असेल तर नाही, हे चांगलं नाही. असं होत असेल ते चांगलं नाही. पैसे उधळणे चांगलं नाही, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तोफ म्हणल्या जायची, त्या तोफेतली दारुगोळा आता निघून गेलेला. म्हणून आता शाखेवर जाऊ किंवा कॉर्नर मिटिंग घेऊनच त्यांना प्रचार करावा लागेल. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे जे काही स्वतःच्या अहंकारापुढे त्यांना जे काही झालंय त्याला ते आजही ऍक्सेप्ट करायला तयार नाही, हे दुर्दैव. म्हणून या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खास करून मुंबईच्या ते तुम्हाला रोज संध्याकाळी अनेक ठिकाणी फिरताना दिसतील. बरं, ते नारायण राणेंचं एक आमचा सगळ्यात महत्वाचा विरोधक आहे एमआयएम. त्याच्यानंतर आता उबाठा मामूचे जे काय आहेत, उबाठा मामू बी एका अर्थानं एमआयएमचं बी टीम झाली की काय असं वाटायला लागलंय. म्हणून त्यांच्याशी सुद्धा आमची फाईट आहे.